नमस्कार मंडळी, मी गौरी होम किचन ब्लॉगमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. तर आज आपण बनवणार आहोत अगदी गावाकडच्या स्टाईलने चमचमीत फणसाची भाजी. मसाल्याचा झणझणीत स्वाद आणि फणसाची मस्त टेक्स्चर अशी ही भाजी एकदा खाल तर पुन्हा पुन्हा बनवाल. मटणालाही टक्कर देणारी अशी ही झणझणीत फणसाची भाजी आज आपण अगदी सोप्या पद्धतीने बनवणार आहोत. तर चला रेसिपीला सुरुवात करूयात. त्यासाठी मी गावाकडून एक अख्खा फणस घेऊन आणलेला आहे. त्याला आपल्याला बारीक पीसेसमध्ये कट करायचं आहे. पीसेसमध्ये कट करताना आपल्याला सुरीला तेल लावून घ्यायचं आहे. फणस हा चिकट असतो, सुरीला त्याचा चिकटपणा चिपकतो, दूध जो असतो तो चिकट असतो, त्यामुळे पीसेस करताना सुरीला तेल लावून अशाच पद्धतीने बारीक पीसेस कट करून घ्यायचे आहे. त्यानंतर काही मसाले बघूया. त्यासाठी मी अद्रक, लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट तयार करून घेतलेली आहे. त्यानंतर बारीक चिरलेला एक कांदा, 5 ते 6 हिरव्या मिरच्या, मिरची पावडर, हळद आणि मीठ तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. त्यानंतर थोडंसं बिर्याणी मसाला आणि सुहानाचा गरम मसाला यामध्ये मी घालणार आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार मसाले घेऊ शकता. त्यासाठी मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे. साधारण 3 टेबलस्पून एवढं तेल मी त्यामध्ये घालून घेतलेलं आहे. तेल आपल्याला चांगलं गरम होऊ द्यायचं आहे. गरम झाल्यानंतर तेलामध्ये आपल्याला बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा आहे. कांद्याला आपल्याला थोडंसं सॉफ्ट होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे. तर बघू शकता आपला कांदासुद्धा सॉफ्ट झालेला आहे. त्यानंतर त्यामध्ये आपल्याला अद्रक, लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट घालून घ्यायची आहे. त्यामध्ये तुम्ही खडे मसालेसुद्धा वापरू शकता. यामध्ये मी काहीच खडे मसालेसुद्धा वापरलेले नाहीत. एकदम सिंपल अशी भाजी आपण आज तयार करून घेणार आहोत. तर बघू शकता मसाले, अद्रक, लसूण आणि कांदा आपल्याला तेलामध्ये चांगल्या प्रकारे परतून घ्यायचा आहे. थोडंसं कलर चेंज होईपर्यंत आपल्याला ते चांगल्या प्रकारे परतून घ्यायचं आहे. तर बघू शकता त्यानंतर त्यामध्ये आपल्याला बारीक कट केलेली मिरचीसुद्धा त्यामध्ये घालून घ्यायची आहे आणि मिरचीसुद्धा तेलामध्ये चांगल्या प्रकारे परतून घ्यायची आहे. थोडंसं सॉफ्ट होईपर्यंत आणि मिरचीसुद्धा शिजेपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. त्यानंतर त्यामध्ये आपल्याला 1 टेबलस्पून एवढा धनिया पावडर घालून घ्यायचा आहे. त्यानंतर लगेचच त्यामध्ये आपल्याला काही मसालेसुद्धा घालून घ्यायचे आहे. त्यामध्ये थोडंसं 1/2 टेबलस्पून एवढं मी बिर्याणी मसाला घालून घेत आहे. त्याऐवजी तुम्ही तुमच्याकडे जो ठेवणीमधील मसाला असतो तो सुद्धा तुम्ही घालून घेऊ शकता. त्यानंतर त्यामध्ये 1 टेबलस्पून एवढं सुहानाचं गरम मसाला घेतलेला आहे, ते सुद्धा त्यामध्ये मी घालून घेत आहे. त्यानंतर त्यामध्ये काही बेसिकचे मसाले घालून घ्यायचे आहे. मिरची पावडर, हळद आणि मीठ तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. त्यानंतर चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर त्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करून आपल्याला मसाला चांगल्या प्रकारे शिजवून घ्यायचा आहे. मसाला आपला तेल सुटेपर्यंत शिजला की त्यामध्ये आपल्याला फणसाचे जे आपण पीसेस कट केले होते ते सुद्धा त्यामध्ये घालून घ्यायचे आहे आणि चांगल्या प्रकारे आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे. संपूर्ण पीसेस मी त्यामध्ये घालून घेतलेले आहेत. त्यानंतर चमच्याने खालीवर करून आपल्याला चांगल्या प्रकारे फोडी मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत. तर बघू शकता अगदी सोप्या पद्धतीने आणि यामध्ये आपण जास्त काही मसाले वापरलेले नाही. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मसाले वापरू शकता. त्यानंतर मग आपले फोडी चांगल्या प्रकारे मिक्स झालेले आहे. त्यानंतर त्यावर झाकण ठेवून आपल्याला 5 ते 10 मिनिट शिजवून घ्यायचं आहे. तर बघू शकता 5 ते 10 मिनिटांनी आपल्याला फोडी परतून घ्यायच्या आहेत. तर बघू शकता त्यानंतर त्यामध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे. साधारण फोडी डोबे एवढं पाणी मी त्यामध्ये घालून घेतलेलं आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार पाणी घालून घेऊ शकता. त्यानंतर चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे आणि परत झाकण ठेवून आपल्याला 10 मिनिट चांगल्या प्रकारे शिजवून घ्यायचं आहे. तर बघू शकता 10 मिनिटांनी आपल्या फोडीसुद्धा चांगल्या सॉफ्ट झालेल्या आहेत आणि फणससुद्धा चांगल्या प्रकारे शिजलेला आहे. त्यानंतर त्यावर कोथिंबीर घालून घेऊयात. तर बघू शकता इथे अगदी सोप्या पद्धतीने झणझणीत आणि चमचमीत अशी आपली फणसाची भाजी तयार झालेली आहे. अगदी मटणालासुद्धा लाजवेल एवढी आणि मटणालासुद्धा टक्कर देईल अशी आपली झणझणीत फणसाची भाजी तयार झालेली आहे. त्यानंतर आपण सर्व करून घेऊयात. तर बघू शकता इथे अगदी परफेक्ट आणि अगदी सोपी अशी फणसाची भाजी आज आपण घरच्या घरी तयार करून घेतलेली आहे. आतापर्यंत तुम्ही व्हिडिओला लाईक नसेल केलं तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. असे छान छान घरगुती साहित्यातच आपण
व्हिडिओ घेऊन येत असतो. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.